कशा प्रकारे खोटी कर्जदार कुटुंबातले निर्माण करून कोट्यवधी रुपये कसे लाटले, हे प्रकरण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी माझं काम चालू आहे, पाठवणार. आणि मला त्यांना विचारायचं आहे, तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांना जनतेचा पैसा लुटण्याचा परवाना दिलेला आहे का? नाव लक्षात ठेवा, जयकुमार रावल अत्यंत भ्रष्ट कारभार करणारे मंत्री आहेत. माजी राष्ट्रपती म्हणजे तेव्हाच्या राष्ट्रपती असलेल्या प्रतिभाताई पाटील यांची जमीन या महाशयांनी लाटली. राष्ट्रपतींची जमीन लाटण्यापर्यंत हिंमत गेली आणि हायकोर्टानं आता त्याच्यावरती ताशेरे मारले त्या लुटमारीवर. असे मंत्री सरकारमध्ये आहेत. असे हे एक नाहीत रावल, असे किमान 7 ते 8 मंत्री या सरकारमध्ये आहेत. त्यांनी या महाराष्ट्राचं वातावरण खराब केलेलं, बिघडवलेलं आहे. अशा मंत्र्यांची बळी जाणारच. आणि हे बळी घेण्यासाठी आम्हाला भारतीय जनता पक्षाचे काही लोक हत्यारं पुरवत आहेत, त्यांचा मी आभारी आहे. राऊत साहेब, काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक विधान केलं जे वादग्रस्त बनतं आहे. ते असं म्हणतात की औरंगजेब क्रूर शासक होता, फडणवीसही तेवढेच क्रूर आहे. बघा, भारतीय जनता पक्षाच्या लोकांची राज्य करण्याची पद्धत ही नक्कीच कपट आणि कारस्थानाची. कपट आणि कारस्थान राजकारणामध्ये कोणी आणला असेल गेल्या 10 वर्षात अत्यंत क्रूर पद्धतीनं, ते भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी आणलं. आपल्या विरोधकांना तुरुंगात टाकणं, विरोधकांच्या कुटुंबियांचा छळ करणं, मित्रपरिवाराचा छळ करणं,